मुंबई महापालिकेसाठी शिवसेना आणि भाजपच्या जागा वाटपावर आज शिक्कामोर्तब होणार आहे। 207 जागांचा तिढा सुटल्यानंतर आता उरलेल्या 20 जागांवर चर्चा होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत मुंबईतील 20 जागांवर प्राथमिक चर्चा झाली आहे। मंत्री आशिष शेलार, उदय सामंत आणि राहुल शेवाळे यांनी ही चर्चा केली आहे। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अंतिम चर्चा होणार असल्याचं कळतंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री आशिष शेलार आणि उदय सामंत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत। जागा वाटपाची ही चर्चा या ठिकाणी झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टी 128 जागा आणि शिवसेना 79 जागा अशा एकंदरीत 207 जागांवरती आमचं एकमत हे झालेलं आहे। उर्वरित 20 जागांची चर्चा ही सुरू आहे। वरिष्ठ पातळीवरती चर्चा होऊन लवकरच त्या उरलेल्या 20 जागांचा तोडगा ही काढण्यात येईल। नाही, आमचा यापूर्वीच निर्धार केलेला आहे 227 जागेवर महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढून कुठल्याही परिस्थितीत 150 पेक्षा जास्त जागा जिंकून महापौर महायुतीचा या ठिकाणी बनवायचा आहे, हा एक निर्धार केलेला आहे। एक दोघांचे उमेदवार जर अदलाबदली करायचे असेल तर ते पण अदलाबदली होतील आणि जो काही तोडगा निघेल तो सन्मानपूर्वक असेल। दोन्ही पक्षांचा सन्मान राखूनच ज्या वाटाघाटी येतील त्या वाटाघाटी होतील। तर मुंबईत अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। प्रचाराची जबाबदारी नवाब मलिकांकडे दिली जाईल अशी माहिती सूत्रांकडून मिळते। मुंबईत स्वबळावर 100 जागा लढण्याचा राष्ट्रवादीचा विचार आहे। राष्ट्रवादी मुंबईत नवाब मलिक यांच्या नेतृत्वात लढणार असेल तर त्यांना सोबत घेण्यास भाजप आणि शिंदे गटानं विरोध केलाय। तर मुंबईत महायुती करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी पुढाकार घेतला होता, मात्र त्यात त्यांना यश आलं नाहीये। तर मुंबईत ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 16 जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती मिळते। अपेक्षित प्रतिसादाअभावी राष्ट्रवादीची कोंडी झाली आहे। 16 जागा तरी सोयीच्या असाव्या अशी भूमिका राष्ट्रवादीची पाहायला मिळते।